Hello student, myself P.R. Ingre. Today we are going to learn about the topic respiration and circulation, and subtopic is ECG. In previous lecture we see already pumping action of heart, working action of heart, then the pacemaker and blood pressure, hypertension, angina pectoris, CAT, coronary artery diseases we already seen in previous lecture. Here we studied the subtopic ECG. What is meant by ECG? ECG is the machine, or the long form of ECG is electrocardiograph. Graphical recording of electric variation detected at the surface of the body during the propagation through the wall of heart is called electrocardiogram. ECG is the machine that calculates the graphical recording of electrical variations. That means ECG ही एक मशीन आहे जीला हार्टला अटॅच करून त्यामध्ये जे ग्राफिकल रेकॉर्डिंग येते त्यामध्ये, आणि ज्यामुळे काय होते की जे प्रोपोगेशन वॉल ऑफ हार्टवर होते हे सर्व आपल्याला डिटेक्ट करण्याची एक मशीन. आपल्या हृदयामध्ये काही बिघाड झाला असेल, काही दुखापत झाली असेल किंवा तीव्र दुखणे असेल तर आपल्याला सुरुवातीला ECG करावं लागते. डॉक्टर आपल्या त्यासाठी सजेशन करतात. दिस रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंट आउट और ऑन स्क्रीन डिस्प्ले. ECG मशीन अशी आहे ज्यावर आपल्याला काय होते, प्रिंट आउट मिळू शकते किंवा मग ऑन स्क्रीन डिस्प्ले सुद्धा. जशी आपली एक TV असेल, एखादा पेशंट असले, बरेचदा आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा त्याच्या छातीत दुखत असलं तर आपल्याला ECG मशीनसोबत कनेक्ट केल्या जाते, आणि कनेक्ट केल्यानंतर त्याच्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे ग्राफिकल व्हेरिएशन्स दिसतात, आणि हे ग्राफिकल व्हेरिएशन्स डिस्प्ले होते आपल्याला स्क्रीनवर. त्याला आपण The instrument used for this recording is the ECG machine or electrocardiograph. आता ही जी रेकॉर्डिंग आहे हे काय ECG मशीन और इलेक्ट्रोकार्डिओग्राफच्या माध्यमातून आपल्याला दिसते. This instrument detect and amplifies the signals. आता या मशीनमधून आपल्याला काय मिळते, सिग्नल्स मिळतात. Various electrodes are used for recording of signals. 4 electrode position on limbs, 2 are arms and 2 are legs. यासाठी 4 काय लिम्स वापरले जातात, चिमटे वापरले जातात. ते 2 पायाला जोडले जातात आणि 2 हाताला जोडले जातात. These limbs are electrodes, आणि हे लिम्स काय असतात, इलेक्ट्रोड असतात. 6 electrodes are positioned on chest. 2 हाताला, 2 पायाला आणि 6 आपले जे चेस्ट आहे या चेस्टला जोडलेले असतात. These are chest electrodes. In a normal record 3 different waves are recognized as. आता जेव्हा आपण त्याचं रेकॉर्ड केल्या जाते, आपल्या हार्टची पोझिशन काय आहे, त्याच्यामध्ये काय दुखणं आहे, तर यामध्ये जनरली 3 वेव्ह प्रामुख्याने दिसतात. तर पहिला वेव्ह आहे P वेव्ह, दुसरा आहे QRS कॉम्प्लेक्स आणि तिसरा आहे T वेव्ह. म्हणजे या तिन्ही मिळून काय होते, वेव्हज दिसतात. आता ही वेव्हज बघा कसे असतील. आता ही जेव्हा आपण एखाद्या पेशंट जोड जातो, त्याला एखादा हार्ट अटॅक आला असेल तर अशी मशीन जोडलेली दिसेल आपल्याला, आणि या प्रकारे हे ग्राफ आहे, या ग्राफवर आपल्याला असे वेव्हज दिसतील. आता वेव्हज काय आहे, तर वेव्हज म्हणजे P वेव्ह असेल, QRS कॉम्प्लेक्स असेल किंवा T वेव्ह आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतील. तर सुरुवातीला जो
पी वेव्ह आहे, हा पी वेव्ह, हे पी वेव्ह काय करेल? P wave is a small upward deflection from baseline graph. Small upward direction, थोडासा असा वरती गेलेला दिसते आपल्याला, म्हणजे बेसलाईनच्या थोडासा वरती. डिटेक्ट फ्रॉम बेसलाईन ग्राफ. इट इज रिप्रेझेंट द रॅडियल डिपोलरायझेशन. याचं महत्त्वाचं रोल काय आहे की रॅडियल डिपोलरायझेशन म्हणजे ॲट्रियल, आपले जे 4 चेंबर आहे त्या 4 चेंबरमधलं जे रॅडियल असेल, या रॅडियलचं डिपोलरायझेशन जो वर्क चालू आहे हे तिथं मेंटेन करण्याचं काम, ॲट्रियल डिपोलरायझेशनचं काम पी वेव्हचं आहे. म्हणजे हे आहे इथं याने मेन्शन केलं आहे ॲट्रियल पी वेव्हचं. दुसरं आहे QRS कॉम्प्लेक्स. स्टार्ट ॲज अ slight downward deflection from the baseline, continues as a sharp and large upright waves and ends with downwards wave. QRS complex represents ventricular depolarization. आता हे QRS कॉम्प्लेक्स जे आहे या ठिकाणी QRS कॉम्प्लेक्स जे आहे यामध्ये अपवर्ड डायरेक्शन आहे. तर या ठिकाणी काय आहे की अपवर्ड होऊन डाऊनवर्ड डायरेक्शन येईल आणि त्याला ते कशाला व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन, म्हणजे जे ॲट्रियल डिपोलरायझेशन असेल आणि व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन जे टी वेव्हज आहे, हे टी वेव्हज हे जे ॲट्रियल पोलरायझेशनचं काम करेल. आजच्या तासिकेसाठी एवढंच. सर्वांना समजलं असेल. बघा ही एक मशीन आहे ECG मशीन. या ECG मशीन काय ग्राफिकल इलेक्ट्रिक व्हेरिएशन जे आहेत, हे इलेक्ट्रिक व्हेरिएशन्स आपल्याला दिसतात. आता हे व्हेरिएशन कशाच्या माध्यमातून असतात? तर वेव्हच्या माध्यमातून असतील. आता हे वेव्हच्या माध्यमातून यामध्ये पी वेव्हज असेल, पी वेव्हज काय करते? ॲट्रियल डिपोलरायझेशन करते. QRS कॉम्प्लेक्स व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन करते आणि टी वेव्हज हे ॲट्रियल पोलरायझेशन करते. हे तिन्ही वेव्हज एकमेकांच्या जवळपास असतात. तर यामध्ये आपल्याला ज्या व्यक्तीच्या चेस्टमध्ये दुखणे असेल त्याच्या 2 हाताला 2 पायाला इलेक्ट्रोड जोडल्या जाते आणि 6 इलेक्ट्रोड हे त्याच्या छातीला जोडल्या जातात, म्हणजे चेस्टला जोडले जातात. आणि त्याचे ॲट्रियल पोझिशन काय आणि व्हेंट्रिक्युलर पोझिशन काय, या सर्वाचे रेकॉर्ड हे आपल्याला ऑनस्क्रीन दिसते किंवा प्रिंटआउटच्या माध्यमातून दिसते. आणि म्हणूनच याला हे सर्व रेकॉर्ड ज्या मशीनवर आपल्याला पाहायला मिळते त्या मशीनला ECG किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मशीन असे म्हणतात. या चॅप्टरमधला शेवटचाच आपला एक घटक राहिलेला आहे. तो घटक म्हणजे ब्लड लिम्फॅटिक सिस्टीम. हे लिम्फॅटिक सिस्टीम पुढच्या तासिकेला घेऊ. थँक्यू.